तास न्यूज। फलटण येथे ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न। फलटण येथे ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष बबनराव उर्फ नाना मदने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीर भोसले साहेब, सातारा जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे संपादक पत्रकार यांच्या कामकाजाचे आदर करून संपादक पत्रकार यांचा प्रमुख पाहुणे सिनेस्टार अभिनेत्री नयन राजमाने व चेरी अभिनेत्री यांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार यांचा सत्कार। ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सिने अभिनेत्री नयन मॅडम यांचा सत्कार होत आहे। सर्वांना नमस्कार। आज ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर सातारा जिल्हा संघटना, सातारा जिल्हा कमिटी, त्यानंतर फलटण तालुका कमिटी या सर्व कमिटीच्या वतीने आज सर्व मान्यवरांचं सर्वप्रथमतः स्वागत आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन आपण उपस्थित राहिल्याबद्दल। आज प्रथमतः मराठी सिनेस्टार अभिनेत्री नयन राजमाने व हिंदी मेघराज या चित्रपटाच्या त्यांनी काम केलेलं आहे, त्या इथं उपस्थित आहेत। आज आपण सर्वांच्या माध्यमातून आज त्यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो। आजचा सर्वांचा उपस्थित राहण्याचा उद्देश म्हणजे खरं तर सामाजिक, राजकीय असेल आणि ज्या काही आपण ज्या बातम्या पाहतो, या बातम्या आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून असेल, आणखी अनेक पेपरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात। हे खरंच एवढं मोठं काम होत असताना हे जे पत्रकार आहेत, हे पत्रकार अनेक गावोगावी जात असतात, अनेक ठिकाणी जात असतात आणि ह्या बातम्या आज लोकांपर्यंत पोहोचत असतात। ह्या पत्रकारांचं चांगलं काम खरं तर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया या संघटनेने ओळखलं आणि खरं तर या संघटनेने पत्रकारांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप टाकण्याचं एक चांगलं काम आज हाती घेतलेलं आहे। त्यासाठी आमचे जे पत्रकार आहेत, त्या पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर आभार मानणे तेवढे कमीच आहेत। तर मी सर्वप्रथम इथं ओळख करून देतो, जे आलेले पत्रकार आहेत त्यांची तो ओळख करून देतो। आमचे सागर जाधव नाईक हे पत्रकार आहेत, हे इथे उपस्थित आहेत। त्यानंतर श्री प्रमोदजी सस्ते साहेब हे इथे उपस्थित आहेत। त्यानंतर अकबरजी बालदर साहेब हे इथे उपस्थित आहेत। त्यानंतर परंदे राजेंद्र काकडे साहेब हे सर्व पत्रकार असतील। त्यानंतर आमचे फलटण तालुक्याचे डिजिटल मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री राजकुमार गोपी साहेब हे इथं आले होते, थोडेसे बाहेर करून माघारी इथे पोहोचले, त्यासाठी गावडे साहेब इथे उपस्थित, त्यांना तो बोलून घेत होतं। हे सर्व पत्रकार इथे उपस्थित आहेत। तर आपल्या ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण हा सत्कार आज इथे ठेवलेला आहे आणि आज आपण त्यांचा सत्कार इथं घेणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी बोलवतो आपले सागर मधले नाईक यांना बोलवतो आणि आपल्या ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार करावा आणि एक शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर जाईल अशी विनंती करतो।
चार टाका. छान टाकलं. हो. त्याचबरोबर बहिष्कृत चळवळीचे संपादक श्री प्रमोदजी सस्ते साहेब यांनाही विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. साहेब पुढे. ओके. त्याचबरोबर फलटण तालुका प्रतिनिधी सातारा 24 तासचे फलटण तालुका प्रतिनिधी माननीय श्री राजेंद्र बदने साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर खटाववरून आपल्या हा खास सत्कार समारंभाचा स्वीकार करण्यासाठी सातारा 24 तासचे संपादक मान्य श्री अकबरजी बालदार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. मॅडम तुम्ही तिथं बस. त्याचबरोबर राजेंद्र काकडे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपलं सत्कार स्वीकारावा. फलटण मीडियामध्ये चांगलं योगदान दोघींनी हात लावा. दोघींनी हात लावा. खरं तर आता पाठीमाग एसटी महामंडळाची एक निवडणूक झाली आणि त्यांची एक संघटना चांगली काम करते आणि सेवा तर ते देतच आहेत. सेवेबरोबर सुद्धा सामाजिक काम माननीय श्री सुरेश आडागे साहेब यांचं असतं आणि हे खरं तर काम आमचे राज्याध्यक्ष श्री भोसले साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष गोवर्धनराव बदने साहेब असतील, हे त्यांचं काम त्यांना जाणलं आणि काम त्यांचं बघून चांगल्या कामाचा सत्कार खरं तर केला पाहिजे. म्हणून सुरेश आडागे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. त्याच्यामध्ये संचालक म्हणून रेकॉर्ड ब्रेक भरघोस आतमध्ये कर. नयन मॅडम
यांचा सत्कार करता घ्यायला पाहिजे. आमच्या कोकळे मॅडम यांना विनंती करतो की नयन मॅडम यांचा सत्कार आपण करावा. ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून सिने अभिनेत्री नयन मॅडम यांचा सत्कार होत आहे. नमस्ते पलटण या नमस्ते पलटणच्या माध्यमातून एक चांगलं काम सामाजिक असेल राजकीय क्षेत्रामधील ज्या काही बातम्या असतील त्या फलटण तालुक्यामधील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय श्री वैभवजी गावडे साहेब असतील. नमस्ते पलटणचे संपादक आहेत वैभवजी गावडे साहेब. त्याचबरोबर त्यांचे जोडीदार असतील ते राजकुमार गोपले साहेब यांनी चांगलं काम केलं आणि याचा सत्कार खरंतर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आपण होत आहोत आणि आमचे अकबर बांदर साहेब ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे खटाव तालुका प्रतिनिधी खटाव तालुका अध्यक्ष यांना घ्या की तुम्ही. आपले साथी न्यूजचे MH11 चॅनलचे संपादक शकीलभाई सय्यद यांचा सत्कार देखील चाललंय आता पुन्हा बांधणी करतोय. सराक संघटनेची मोठी बांधणी झाली. मोठा एक राज्य लेवलचा कार्यक्रम त्याचं चालले मिळेल. त्यासाठी पुन्हा एक मोठं झालेलं खरं वादळापुढीची शांतता म्हणतो आपण ना तर चाललेलं सराक चालू नियोजन खूप मोठं नियोजन चाललंय. 100% सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थान पण व्हावं. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्रजी भोसले यांच्या सरकारी नाही मिळालं. त्याचबरोबर आपले इंद्राजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपला मॅडमच्या हस्ते सत्कार होत आहे. आणि खरं एक पाठीमागच्या एक 8-10 दिवसापूर्वी एक पट्ट्यामध्ये इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असेल लाईटीचं डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एक खळबळजनक काम केलं. त्यासाठी माननीय श्री बेंद्रे साहेब जनादादा यांच्या माध्यमातून ह्युमन राईटच्या माध्यमातून एक चांगलं काम झालं. आमच्या जनादादा यांना विनंती करतो
पुढे यावं आणि आपलं सत्कार स्वीकारावं. सांगायचं गेलं तर जनादादांनी एकट्यानं जाता आमचे सर्व पत्रकार असतील, पत्रकारांना बरोबर घेऊन त्याचबरोबर आपली ह्युमन राईट कमिटी बरोबर घेऊन ऑफिसला गेले आणि काम एका मिनिटामध्ये ते काम झालं. तर चांगलं काम जनादाच्या माध्यमातून झालं. खरं तर एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व की त्यांच्यामध्ये सारखी एक उमेद असते की कम्युनिटीने काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि सारखं नवीन काहीतरी पुढच्या हातामध्ये घेऊन ते करत राहिलं पाहिजे. असे आमचे सहकारी मित्र श्री विशालजी गरवड साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचा एक खरं तर आत्मा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कुठलंही काम करायचं म्हटलं तर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ते पुढे जात असतं आणि कोणताही मॅसेज असेल, कुठलं काही टाईप करायचं असेल, एक मोबाईल क्षेत्रातला भाषा म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तसेच आमचे सहकारी मित्र निशिकांत आयवाळे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. खरं तर तुमचं एक टायपिंग चांगलं आहे आणि सर्वांबरोबर स्किल चांगलं आहे आणि तुम्ही दिलेला तुम्ही मेसेज टाकला की प्रत्येक कमिटीचा सदस्य इथं हजर राहतो आणि म्हणूनच तुम्हाला एक टीमचा साईडची कोणी थोडीशी उशीर आणते नाही. आशुतोष गड साहेब तुमचंही आमच्या ह्युमन राईट्स आपल्या ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाला एक चांगलं मोलाचं सहकार्य असतं आणि आपण सर्वजण एकत्र येऊन काम करत आहोत. आपल्याला विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. नाही त्यांचं आणि नवीन मॅडम आपण अभिनेत्री म्हणून इतर कार्यक्रम उपस्थित आहातच, परंतु तुम्ही अभिनेत्री आहात. प्रत्येक सामाजिक कार्य असेल, कुठलाही मोठा कार्यक्रम असेल, तुम्ही तिथं जाता, स्टेज डेअरिंग तुमच्यामध्ये आहे. परंतु आमचे सर्व एवढे पुरुष मंडळी आहेत आणि एवढी मोठी टीम आहे. एवढी टीम मध्ये आम्हालाही वाटतं की आमच्या टीम मध्ये एक महिला सदस्य असावे. आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये महिला सदस्य म्हणून माननीय पोकळे मॅडम या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर असतात आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या टीम मध्ये पोकळे मॅडम सारख्या चांगल्या सदस्य आम्हाला लाभल्या आणि त्याही आमच्या
खरं तर एवढ्या मोठ्या नियोजन माननीय श्री बबनराव मधले साहेब यांनी ते केलेलंच आहे. त्याचा सत्कार मी मुद्दाम पाठिंबा ठेवलाय बरं का, असं काही नाही. आणि सगळ्यात शेवट तो सत्कार घेणार आहे. कुठलंही काम जर असेल तर आमचे गुंजवटे साहेब हे पुढाकार घेऊन प्रत्येक कामात पुढे असतात. मग तुम्ही ते पुढच्या पुढे ठेवून असू द्या, शाल श्रीफळ पुढे देऊन असू द्या, आमचा कराटेचा कार्यक्रम असू द्या, अगदी जेवण वाढायचं असेल, कोणतेही काम असेल, आमचे गुंजवटे साहेब पुढे येतात आणि तो कार्यक्रम स्वतः हातामध्ये घेऊन पार पाडतो. म्हणजे ते कधी पुढे येत नाहीत. पडद्यामागची भूमिका जर पार पाडायची म्हणली तर अशी माणसं पुढे येत नाहीत. तुम्ही म्हणणार काय करायचं, तुम्ही पुढे, आम्ही तुमच्या पाठीमागे. गुंजवटे साहेब तुम्हाला विनंती करतो, आपण पुढे यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. निस्वार्थीपणा आणि निस्वार्थी भाव याप्रमाणे आपलं काम करत असतात. आणि खरं तर एवढ्या मोठ्या माणसांचा योग जुळवणं ही खूप मोठी छत्रपतीची खूप मोठी लढाई करावी लागते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते, पण एवढ्या मावळ्यांना एवढ्या सैन्याने एकत्र जमवून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. तसं एवढे मोठे कार्यकर्ते, कोण मीडियाचं माध्यम असेल, कोण स्थानिक समाज क्षेत्रामध्ये काम करते, एवढ्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना चांगल्या व्यक्तीला एकत्र जोडून ठेवण्याचं काम आमचे भोसले साहेब असतील, त्यानंतर मधले साहेब असतील, सर्व करतायत. परंतु या सर्वांनी एकत्र करण्याचं काम आणि आजचं काम चांगलं केलं त्यासाठी प्रथमतः माननीय श्री बबनराव मधले साहेब यांचं अभिनंदन करतो आणि मधले साहेबांनी विनंती करतो की आपला सत्कार नयन मॅडम यांच्या हस्ते स्वीकारावा अशी विनंती करतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानक व्हावं. यानंतर खटाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री अकबर बालदार साहेब यांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. जो हा सत्कार मूर्तींचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बबन नाना यांनी सातत्याने पूर्वीपासून सगळी संघटना किंवा कुठली कमिटी असो, कुठले शैक्षणिक माध्यम असो, पत्रकारिता असो किंवा आणखी तुमचं ह्युमन राईटच्या माध्यमातून जेवढे काम करणारे पदाधिकारी सदस्य त्यांना एकजुटीने सोबत घेऊन पुढील वाटचाल करणारे असे मधले आणि आज या कार्यक्रमाला त्यांनी स्वतःहून हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमामध्ये सातत्याने प्रत्येक ह्युमन राईटच्या कार्यक्रमाला किंवा शकील भाई सय्यद यांच्या कार्यक्रम, कराटे चॅम्पियनचा कार्यक्रम असेल किंवा काय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून, तर त्या माध्यमाच्या वेळेस ज्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही नयन मॅडमला सातत्याने बोलवत असतो आणि त्यांचा कुठलाही शूटिंग जरी असलं तरी वेळातून वेळ काढून येतात आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती देतात. त्याबद्दल मी ह्युमन राईटच्या माध्यमातून आणि सर्व संपादक पत्रकारांच्या माध्यमातून ते चालू आणि त्याचबरोबर त्यांची सुकन्या कोणत्या हिंदी चित्रपट एकरात या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं शूटिंग आज देखील आहे. तर त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद बालदार साहेब. आपण खरं तर अतिशय चांगलं मोलाचं योगदान मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व. मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे जायचंय, मी सगळ्यांची रजा घेतो. विशाल गणवट साहेब यांना विनंती करतो की आपले बोलायचे 2 शब्द बोलावे. विशाल गणवट. नमस्ते.
आज या कार्यक्रमाला सर्व आपले सहकारी हा सत्कारातला एक सर्वात मोठे काम मंदिर साहेबांना केलेलं आहे. या माध्यमातून सर्व आपण एकत्र आलो, सगळ्याशी संवाद झाले, सगळ्याच गोष्टी करायला. तर मला एक विषय आज बोलायचा आहे. जे परवा लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला, ते महिलेच्या बाबतीत जे सर्वात मोठा अन्याय झाला, तर तो अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आपण आज, असं माझी इच्छा आहे. तर ह्या सरकारला ह्या विषयावर आपण जाब विचारलो. आज एवढी मोठी महिला की तिचा मिस्टर म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असून त्याची जर बाबा त्यांना सांगून कॉन्टॅक्ट करून जर पैसे आम्ही पाठवून देतो, तर तिला जर स्टेटमेंट देत नसले एवढं मोठं हॉस्पिटल, आणि त्या माई मंगेशकर किंवा लता मंगेशकर यांना त्या हॉस्पिटलचा उद्देश जो होता की ट्रस्ट मार्फत ज्या लोकांना म्हणजे परिस्थिती नाही आहे यासाठी ते हॉस्पिटल उघडलेलं आहे, आणि 1 रुपया भाडं हे ते हॉस्पिटल नगरपालिकेची जागा असून त्यांना देत आहे. ह्या माध्यमामध्ये एवढा मोठा त्यांचा निर्धार होता की जेणेकरून कोणाला उपचार विना कोण राहू नये, महिला किंवा तरी, तर त्यांचा तो निर्धार होता. हा निर्धाराचा त्यांना पण चक्काचूर केलेला आहे प्रशासनाने. ह्याच्यात जो कर्मचारी असतील, कोण तिथला स्टाफ असेल, कोण DO असतील, कोण डॉक्टर असतील, तर माझी इच्छा आहे की आपण ह्या माध्यमातून ह्यांना आपण निवेदन देऊया आपल्या संघटनेमार्फत, आणि सरकारला याचा जाब विचारावा, आणि हे आळा बसलाच पाहिजे. धन्यवाद दरवट साहेब. आपण अतिशय चांगला महत्वाचा सल्ला दिला, आणि या विषयावरती सर्वजण एकत्र येतील आणि याचा पाठपुरावा नक्कीच करतील. याविषयी कोणतंही गमत नाही. यानंतर कोकळे मॅडम यांना विनंती करतो, आपण आपले मोलाचे 2 शब्द इथं बोलायचे. मान्यवर म्हणजे सगळ्यांनाच मी साष्टांग धन्यवाद पण आणि सगळं नमस्कार पण. खरं तर आजचा कार्यक्रम हा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांच्या कार्याचं केलेल्या कौतुकाचा कार्यक्रम होता, आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये खूपच एक्सपर्ट असतं, परंतु त्यांना अजून आपलं मोटिवेशन देणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यांचे सत्कार झाले, आणि कार्यक्रमामध्ये जी सुसंगता दिसली ते खूप छान होतं. म्हणजे शकील सरांनी पण एकदम सुंदर असं म्हणजे सगळ्यांचं मत मांडलं, आणि त्याबद्दल सगळ्यांचा कार्यक्रम छान वाटला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. यानंतर सुरेश आटाके सर यांनी ST महामंडळामध्ये त्यांचं काम आणि ह्युमन राईट्सचं काम आणि आपला आजचा सत्कार याविषयी काय वाटतं, याविषयी आपले 2 शब्द बोलायची विनंती करतो. आटाके सर. सर्वांना प्रथम नमस्कार. आदरणीय व्यासपीठ नयन मॅडम, रत्नेश बसवळ आणि त्यांची कन्या चेरी, त्यांचं हे अभिनंदन. आणि आज या ठिकाणी आम्ही जे ह्युमन राईट फाउंडेशनच्या वतीनं जे काम करतोय त्याला एक अशी दिशा आहे की आम्हाला राज्याचं नेतृत्व आदरणीय भोसले साहेब, आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व गोपाळरावजी मधने, नाना यांचं फार मोठंच मोलाचं आम्हाला एक मार्गदर्शन, आणि सर्व काम करण्याच्या पद्धतीत त्यांचं खूपच सारखी आम्हाला मदत असते. त्या अनुषंगाने आम्ही एक मधल्या काळात कलाकार म्हणल्यानंतर कलाकार म्हणजे सगळे एकत्रच, थोडक्यात सगळ्यांनाच कलाकार म्हणजे थोडक्यात एकत्रच आहात. तमाशातले मला एक प्रकरण आलं असं की आमचे 2.5-3 लाख रुपये देत नाहीत, असं मला कळल्यानंतर मी माझी ड्युटी संपल्यानंतर मी माळेगाव या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी त्या मालकाला भेटलो आणि पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला म्हणते की आमचं काय तुमची तक्रार द्यायची द्या, पण आमच्याकडे काय होऊ शकत नाही असं त्या कलाकारांना सांगण्यात आलं. त्यांचे 2.5-3 लाख रुपये होते, त्यांचे देत नाही म्हणले. नंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो. असं असं मानवाधिकारचा एक मेंबर आहे आणि आमची टीम अख्खी सक्रिय आहे सगळीकडे, आम्ही त्या माध्यमातून काम करत असतो. तर साहेबांना मला रिस्पेक्ट दिला मला, म्हणजे कसं असं. आणि नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना 2 टप्प्यात पैसे देऊन टाका. 1 टप्प्यात त्यांना 2-1.5 लाख रुपये दिले, उर्वरित रक्कम 28 तारीख, 28च्या ऐवजी म्हणून 2 तारीख द्या पुढील अजून मी स्वतः म्हणून. आणि ते लिहून घेतल्यानंतर त्यांना ते पूर्ण
अशी सर्व त्यांची रक्कम राहिलेली आपल्या ह्युमन राईट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जोर लावल्यामुळं ते त्यांना मिळालं. आणि हे आम्ही माझं श्रेय नाही, मी व्यक्ती हा सुरेश आडगळे नाही, पण मला माझ्या मागे जी संघटना आहे माझ्या पाठीमागे मानवाधिकार त्या संघटनेचा हा मोठा विजय आहे. आणि तसंच आमच्या डेपोत सुद्धा मी त्या पद्धतीत संघटनेत आहे. आणि कामगार संघटनेत आमचे हनुमंत संदीप शिंदे राज्याचे नेतृत्व आहे आमचे, त्याच्या माध्यमातून कामगार संघटनेत सुद्धा कर्मचारी सगळे म्हणजे कुठल्या अडचणी सगळे आम्ही सॉल्व्ह करतो. त्याच माध्यमातून आम्ही जे आमचे पलटण सोसायटीचे जे इलेक्शन झालं मधल्या काळात त्यावेळेस लोकांना मला ते दाखवून दिलं की तुम्ही काम करता, म्हणून मला 15 आणि 15 जुलै असं विजय मिळाला. आणि त्यात मला सगळ्यात जास्त मला मतदान मिळालं. हे एक मला कामाची पोहोची मला दिली. त्या अनुषंगाने आम्ही असंच काम करत राहील. आणि आम्हाला आमच्या ह्या नेतृत्वानं राज्याचं आणि जिल्ह्याचं त्यांना आम्हाला पाठीमागं असंच पॅकिंग देत राहिला पाहिजे. आणि आम्ही पुढं असेच काम करू ही एक इच्छा व्यक्त करतो. आणि माझे वर्ग थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आडगळे साहेब. आपण अशीच सामाजिक कार्य करत राहा तुमच्या पाठीमागे आणि सर्व काम करणाऱ्यांच्या पाठीमागे आणि सर्व एकत्र येऊन काम करू. तुमच्या पाठीमागे ह्युमन राईट्स टीम आहे, त्यात काय शंका नाही. यानंतर राजेंद्र मध्य साहेब सातारा 24 तासचे पलटण तालुका प्रतिनिधी यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपले 2 मिनिटं फक्त मनोगत व्यक्त करावं. विनंती. या राजेंद्र मध्य साहेब. चॅनल बंद करा. चालू करा. आज सर्व पत्रकारांचा आडगळे साहेबांचा सगळ्यांचा सत्कार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. मानवाधिकारांचे काम तर सांगायची गरजच नाही. सगळे काम वेळेवरती मार्गी लागतात. धन्यवाद मंत्री साहेब. आपण जरी कमी बोलला असला तरी आपण लोकांनीच कमी बोलता आम्हाला माहिती आहे. पण कुठलं काम करायचं असं सगळ्यात पुढाकार तुमचा असतो, त्यात काय दुमत नाही. यानंतर सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बबनरावजी मध्य साहेब यांना विनंती करतोय आपण आपले मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. गोष्टीचा शेवट असतील बाकी आज या कार्यक्रमाच्या संस्थापन सिने अभिनेत्री नयन राजेमाने, हिंदी सिनेस्टार त्यांची सुकन्या चेरी, महाराष्ट्र राज्याचे आपले मानवाधिकारचे अध्यक्ष भोसले साहेब, वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी नामांकित काम केलं आणि स्वतंत्र चॅनल चालवतात. तिथे बरेचसे हे संपादकच आहेत. त्या यूट्यूब चॅनलचे हे सगळे ज्यांचे सत्कार आपण घेतले ते सर्व संपादक सुमन मॅडम, निशिकांत आयोळे आणि सर्व आडाळे साहेबांचं तर काम चांगलंच असतं त्यांच्याकडे वाढलं. परंतु पत्रकार बांधवांनी जे काम केलं ते तर योग्यच आहे. परंतु काम करत असताना एक असं थोडं तुम्ही सगळं लक्ष दिलं पाहिजे. निव्वळ राजकारण्यांच्याच मागे न लागता सिनेमा क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यांना थोडंफार उचलून घेतलं पाहिजे. आता आखाडे चालू झाले, सगळे कुस्त्याची मैदान चालू झाले. तिथं कुस्त्यांचे पैलवानांचे कुठेतरी आपण खेडेगावचे लोक आहे, कुस्तीच्या मैदानातलं कुठेतरी आपण ते आखाडे दाखवलं पाहिजे, पैलवान दाखवलं पाहिजे. ते एक ग्रामीण खेळ आहे. त्याच पद्धतीने महिला कुस्ती मॅडम नवीन आमचा एक प्रयोग चाललाय. मी स्वतः सोबत 2-3 कुस्त्या लावायचा प्रयत्न केला आणि आत्ता महिलांची आणि ती आपल्या काही जास्त करायचं सगळं. तर त्यांना सुद्धा महाराष्ट्र लेवलवर खेळणाऱ्या काही सुमंत्री सुद्धा मुली येतात. ही आजोबाची मुलगी महाराष्ट्राच्या खेळते. तर असं त्यांना सुद्धा थोडं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि खेळाडू कसे घडले पाहिजेत आपले. जर समजा पत्रकार तुमचे जे डिजिटल मीडिया
प्रिंट मीडिया, बरोबर आहे की नाही, या सर्वांनी त्याला खेळाडूंना थोडं उचलून धरा. आम्ही तुमच्या गावडे साहेब तर सगळ्यांनी थोडं थोडं जर सहकार्य केलं तर महिलांचं आणखी महिला तर पाहिजेतच प्रत्येक कार्यक्रम. परंतु वाटा जे आहे महिलांचा तो तेवढा मिळत नाही. 50% वाटा आहे तेवढा मिळत नाही. तर त्यांना आता इथंच बघा पुरुष किती आहेत, महिला आहे का नाही, याचं म्हणजे साधारणपणे गणित घेतलं तर ते आपल्या बरोबरीने चालल्या पाहिजे. तेवढा देश करतो असं म्हणजे म्हणतात लोक. मी सुद्धा तेच म्हणतो, प्रेम मॅडम तेच म्हणते की महिलांनी बरोबरीने चाललं पाहिजे. आता काही ठिकाणी अडचणी असतात, ग्रामीण भागात अडचणी असतात, पण जिथं जिथं चालायचं तिथं चालवा शहरी भागात चाललंच पाहिजे. पुरुषांच्या बरोबर महिलांनी काम केलं पाहिजे. अशा पद्धतीने आता चॅनलचा विषय दुसरा असा एक झाला की 20-22 वर्षापूर्वी आम्ही बोतेकर म्हणून एक शिरवलेला, तर त्यांचा आम्ही पेपर चालवत होतो 15च्या खिंडीत. आता त्यावेळेला 15च्या खिंडीत पेपर असल्यानंतर आम्हाला काही पत्रकारिता ज्ञान नव्हतं. ते म्हणजे साहेब तुम्ही पेपर सदस्य, आम्ही सदस्य झालो, आम्हाला काही लिहिता येत नव्हतं, काय नव्हतं, आम्ही आपण त्यांच्या मागे येतो. तर त्यांना असा योग आला की म्हणजे अपंग माणूस होता तो, परंतु धडपड, त्याची जी एक धडपड होती त्यावेळेस धडपड एवढी होती ना, कुठं काय अन्याय झाला तर तिथं पोहोचत होता, सामान्यापर्यंत पोहोचायचं. याच्यातून मला म्हणायचं काय की तुम्ही चॅनलवाल्यांनी सामान्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. ही एक जमेची बाजू आहे. कारण ज्या वेळेला आपण सामान्यपर्यंत त्यांच्या व्यथा काय निवड राजकारणाच्याकडे जाऊ नका असं मी बिलकुल म्हणणार नाही. त्यांचं तर पहिल्यांदा दाखवा, परंतु सामान्यांना न्याय द्या थोडाफार. अधिकारी बी काही चांगले वेगवेगळ्या वर्गावर ह्याच्यात काय सगळेच अधिकारी निशांत गरवट साहेबांचं आमचं ना अधिकारी सारखंच होत असतं. तर त्याचा विषय असा असतो त्यांचं बी योग्य असतं. काय काय अधिकारी खराब असतात, काय काम करत नाहीत, काय अधिकारी चांगले असते त्याचं कौतुक बी करायचं काय. अशा माध्यमातून जर आपण काम केलं तर तुमच्या ज्यांचे म्हणजे जे जे आपल्या संपादकीय बंधारा करतो त्यांचं तर काम जोरात असतं, त्यांच्याविषयी न बोललं. कारण काय त्यांचा धडाका असा असतो सस्पेंड, त्याच्यामुळे आपण त्याविषयी बोलत नाही. त्यांचं दुसरं मित्र उपसंपादक नमस्ते राजकुमार गोखले साहेब, ते बी येऊन गेले तुमच्या गेले, त्याचा सत्कार केला. तर ते म्हणजे गडबड आहे जायचं, ठीक आहे. अशा पद्धतीने नवीन जे चॅनल आहेत प्रमोद सास यांच्यासारखे त्यांना बी शुभेच्छा, जुने चॅनल आहेत त्यांना बी शुभेच्छा. आणखी वेगाने काम करा, सामान्यांना न्याय मिळवून द्या, गोरगरिबांना न्याय मिळवून द्या, त्याच्याबरोबर सर्वांनाच न्याय मिळाला पाहिजे. एवढं आता आपले चेन्नई मॅडमची एक मुलगी चेरी मुलगीच आहे ती चेरी आलेली आहे, तिला बी शुभेच्छा. आपल्या टीमच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देऊ आणि माझे मी 2 शब्द. धन्यवाद बंधू साहेब. आपण दिलेला सल्ला इथं सर्वजण आम्ही ऐकू आणि तसं सर्वच आम्ही ग्राउंड लेवलला जात असतो, जेवढं शक्य तिथपर्यंत पोहोचत असतो, तर काही जमत नाही. त्याचबरोबर एक वकील क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करणारे काकडे साहेब यांनाही विनंती करतो आपण पुढे यावं आणि आपण तुम्हाला देऊ शकतो. उपस्थित सर्व मान्यवर, तुमच्या कन्या असतील, आज होता माझा कार्यक्रम अटेंड करायचा दुसरी वेळ आहे, मग ते जास्त वेळ नाही. भोसले सरांबरोबर असताना आम्ही काम करतो. एकूणच या असे फाउंडेशनचं एकूण बघण्यातून असं आहे की चांगल्या प्रकारे यांचं काम चालू आहे. त्यामुळे ह्यांना सर्व फाउंडेशन आहे आणि त्यांच्याकडे आता मी थोडा अटेंड करतो, त्यामुळे एक जुळलेला आहे आणि येथील पुढील काळात या सर्वांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळेल. धन्यवाद काकी साहेब. यानंतर फलटण तालुक्यामधील 1 नंबरचा चॅनल ज्याला आपण म्हणतो आणि कोणतीही बातमी असून द्या त्या चॅनलवरती सर्वात प्रथम पडत असते. ते आमचे नमस्ते फलटणचे संपादक माननीय श्री गावडे साहेब यांना विनंती करतो की आपले 2 शब्द बोलायचे मांडावे. विनंती गावडे साहेब. मी तसं तुमच्यासाठी सर्वांसाठी नवाज आहे. मला आपल्या कामाची गुंजभर सुद्धा माहिती नाही, परंतु तुमचं काम आता जेवढ्या वेळात मी ऐकलं त्यात मला खूप समाधान वाटलं की तुम्ही स्वतः जगत असताना दुसऱ्यांनाही जगण्याचा हक्क मिळवून देता.
हक्क मिळवून देत असताना अनेक अडचणी येतात, संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची तुम्ही तयारी ठेवली त्याबद्दल मला तुमचं पहिल्यांदा कौतुक करायचं. कसं असतं, स्वतःसाठी माणूस जगत असतो, स्वतःसाठी नेहमी संघर्ष करत असतो. तुम्हीच काय करताय, आम्ही सुद्धा संघर्ष करत असतो. परंतु दुसऱ्याला न्याय मिळवून देत असताना काय संघर्ष असतो त्याचा आम्ही अनुभव गेली 20 वर्ष घेतो. आम्ही सुद्धा इतकं मोठं होताना आम्हाला सहजासहजी झालो नाही. आम्ही बी काय असे राजे महाराजांच्या घरी जन्मलो नाही. आम्ही साध्या कुटुंबात, शेतकरी कुटुंबातून जन्मलोय. संघर्ष हा आम्ही सुरुवातीपासून असं आम्हाला ठिसकळ संघर्ष मिळाला. मान सन्मान हा आता मिळायला लागलाय. पूर्वी मान सन्मान हा सोडून द्या, ठराविक लोकांना तो मान सन्मान होता. परंतु तो मान सन्मान मिळवण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला. जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रात संघर्ष केला तसं आम्ही आमच्या क्षेत्रात संघर्ष केला. एवढंच शेवट एकच सांगतो की तुम्हाला शेवटपर्यंत किती मोठं व्हा, किती नाव कमवा, किती पैसे कमवा, संघर्ष हा तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत करावा लागतो. जो माणूस संघर्ष करण्याची तयारी ठेवतो तो मात्र निश्चित मोठा होतो. एवढंच बोलत होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावडे साहेब. आपण आपले महत्वाचे अनुभव इथे सांगितले, आमचे शेअर केले, त्याबद्दल खूप खूप आभार. यानंतर आमचे सहकारी प्रमोद शास्त्री साहेब यांना विनंती करतो आपले 2च मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं, कारण प्रत्येकाला काही आहे आणि प्रत्येकाला संदर्भ आपण देत आहोत. महाराष्ट्र राज्याचे माननीय अध्यक्ष रणजित भोसले साहेब, आजच्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत सिने अभिनेता नील मॅडम आणि चेहताई दिदी, कारण आता मी वयाला मोठा आहे आणि जिल्हाध्यक्ष आमचे नाना, आम्ही रोज एकत्र बसत असतो नाना आणि आम्ही. परंतु आज खऱ्या अर्थानं जी आहे लोकशाही, आम्ही ज्यावेळेस आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो, लोकशाही तयार व्हावी अपेक्षा असते. आज अनेक ठिकाणी बघत असतो आपण, लोक एकत्र का येतात, नात्यातनं एकत्र येतात, रक्ताचे नाते असतात, बरोबर ना, व्यक्तिगत स्वार्थासाठी एकत्र येत असतात. परंतु मला वाटतं ही अशी पहिलीच वेळ आहे की ह्युमन राईट असो, पत्रकारिता असो, ही लोक सगळी, आणि आज आपण सिने जगतातली एवढी मोठी मान्यवर असो, निस्वार्थी भावनेने एकत्र येणारी ही पहिली घटना आहे. आणि मला वाटतं ही खरी सुरुवात आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये एक खूप चांगला जो इतिहास आहे तो निर्माण होण्याची शक्यता, आणि ही जी क्रांतिकारकांचा जो सरकार जिल्हा आहे त्या क्रांतिकारकाच्या, आज नानूला सुद्धा क्रांतिकारकांचा वारसा आहे. त्यांच्याकडून बघताना आम्हाला प्रेरणा असते. क्रांतीचे नाना पाटील जे आहेत त्यांच्यासोबत नानांचे वडील होते, आणि हा जो वारसा आहे तो मला वाटतं एवढे सगळे लोक चांगले एकत्र आल्यानंतर, निस्वार्थी भावनेने काम केल्यानंतर खूप चांगला इतिहास जो आहे तो निर्माण होण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे. एवढंच बोलतो मी माझी 2 शब्द सांगतो. खरं तर अनेक नेते असतील, आणि गावडे साहेब अनेक भाषणामध्ये अनेक नेत्यांचं असं म्हणणं ऐकतो की काम करत असताना अनेक तरुणांनी पुढे यावं. त्याचबरोबर आमच्या नयन मॅडम यांनी हे खरं तर त्यांना जाणवलं असेल त्यांना, आणि त्यांनी कुठं हे पुढं आत्महत्या करावं म्हणून त्यांनी तर त्या फिल्म स्टार आहेतच, फिल्ममध्ये काम करत आहेतच. त्याचबरोबर त्यांनाही वाटतं आमच्या मुलीने सुद्धा त्या क्षेत्रामध्ये यावं आणि मुलीने चांगलं काम करावं. त्यासाठी चेरी तुला विनंती करतो की 2 शब्द तू आमचे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेबरोबर बोलावे आणि तुझा अनुभव शेअर. नमस्कार सगळ्यांना. मी ऍक्च्युली अशा प्रोग्रामला पहिल्यांदा येते. एवढा म्हणजे एक्सपिरियन्स नाहीये. जेवढं तुम्ही जे करताय मानवाधिकारासाठी इन्स्पिरेशन भेटतंय माहिती, अक्षरशः म्हणजे मला पण काही गोष्टी इथनं शिकायला भेटतात आज. आणि सर्वांना थँक्यू म्हणजे बोलवण्यासाठी. नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आज. असंच काम तुमचं चालू राहतं. थँक्यू. धन्यवाद. यानंतर खरं तर एवढ्या लांबून आम्हाला जर पुढे जायचं म्हटलं तर 5-10 किलोमीटर जायचं म्हणून नको वाटतं, परंतु आमच्या बबनराव मधले साहेबांच्या शब्दाला मान देऊन, खरं तर मधले साहेबांनी शब्द टाकला, नयन मॅडमने तो पाळला नाही, त्यांनी त्याला नाही म्हटलं नाही, असं कधी झालं नाही. नयन मॅडम खरं तर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाच्या अनेक कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवली. आणि तर नयन मॅडम तुम्हाला विनंती करतो की आपलं ही मोलाचं मार्गदर्शन आपण एवढा वेळ देऊन आलात, त्यामुळं सविस्तर वेळ घेऊन आपण बोलावं आणि आपलं मनोरंजन करावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण मला ओळखतात, बरोबर, पण मला आज तर खूप जास्त आनंद झाला. कारण मला जेव्हा कळलं त्यांनी सांगितलं की अरे
सगळ्या चॅनलमध्ये येणार आहेत, त्यांचं बऱ्यापैकी त्यांचा पण सत्कार करतोय, प्रमोशन झालं त्यांना पण सत्कार करतोय. मला फार आनंद झाला. ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नाही आहे, आय कांट स्पीक ॲक्च्युली, पण मला एवढा छान वाटलं की अरे यार, चॅनल म्हणजे डान्स किंवा मूव्हीज असं दाखवण्यासाठी भरपूर असतो, बरोबर असं. पण हे काय करतात ते की ह्युमन राईट्स म्हणजे हे काय करणार आहे, कोणासाठी काय करतायत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचे, त्यांना सगळं समजून सांगायचे, हे काम आपण इथं बोलून नाही करू शकत. एका ठिकाणी किंवा एका हॉलमध्ये आपण बोलल्यानंतर पण ते पोहोचणार कसं तिथपर्यंत, तर सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही सगळे करता. म्हणजे सगळे एकमेकांच्या पाठीशी कसे आहात. आता सगळ्यांचं बोलणंही मी ऐकते, नेहमी ऐकत असते, पण एकमेकांना सपोर्ट करण्याची जी ताकद आहे ना, ती एवढी ताकद मी नाही पुढे पाहिजे. इथून बाहेर जर मी गेले ना तर मला एकही मी माणूस सांगू शकत नाही की हा तुम्हाला सपोर्ट करेल. तर प्रत्येक जण मला मी असं म्हणू नाही शकत की हा सपोर्ट करेल, तो व्यक्ती सपोर्ट करेल, त्यांना जमणार नाही, ते नाही, असं नाही. हा प्रकारच नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळे बसता सर, तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला ना म्हणजे ते असं होत असतं की आत्म्यात शिवतात. एक पूर्णपणे त्या व्यक्तीचा ना अक्षरशः तो असा व्यक्ती समोर येतो की ते काय बोलणार नाही, अपेक्षा ही व्यक्ती काय आहे हे आमच्या डोक्यामध्ये असतं. आणि बोलणार याच्याबद्दल, ते स्वतःबद्दल तरी काय सांगणार, कारण हे यांचं काम सांगतं, त्यांचं काम आपल्याला सगळं सांगून जातं आणि बाकीची लोक त्याच्यामुळे समाधानी होतात. तुम्ही मगाशी म्हणाला की आम्ही त्या लोकांचं 3 लाख रुपये मिळवून घेण्यासाठी काम केलं, बरोबर. ते 3 लाख महत्वाचे नाही आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्ही जे झगडलात ना, त्यांच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेलात ना, हे फार महत्वाचं होतं. कधी वेळ मिळाला तर त्यांना विचारायचं, तुम्हाला मी आल्यामुळे छान वाटलं की ते 3 लाख मिळाल्यामुळे. ते नक्की त्या 3 लाखाचं त्यावेळेला महत्व नसेल, त्यावेळेला ते तुमच्या वेळेचं महत्व असतं की तुम्ही त्यावेळेला ठामपणाने त्यांच्या मागे उभा राहिला. तो जो कॉन्फिडन्स येतो ना माणसाच्या, तो तुम्ही देण्याचं काम करतात. बाकीच्यांना हे नाही जमत आहे. आज मी एवढं बाहेर पडते, आम्ही मुलीमध्ये सुद्धा जातो, तर तिथे पण बरेच प्रॉब्लेम आहेत, बरंच काही फेस करावं लागतं. न्यू कमर्सला तर फार जास्त प्रमाणात. प्रत्येक जणाचं म्हणणं असतं की मला ते आलं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, माझ्याकडेच ते क्लिअर झालं पाहिजे. ही गोष्ट असते आजपर्यंत सगळीकडे. तुम्ही पण आज एवढे सगळेजण रिस्पेक्टिव्ह पीपल आहात, सगळ्यांनी अनुभवलेलं असेल, हे सोडून बाहेर गेल्यानंतर पण मग त्या लोकांची सुद्धा मतं बदलण्याचं काम कदाचित तुम्ही करताय आणि चॅनलवाले. मला फार आज छान वाटतंय तुमच्याबद्दल बोलायला की तुम्ही ना इतक्या सुंदर गोष्टी मांडताय ना लोकांसमोर, अतिशय प्रभावीपणाने की बाबा हे तुम्ही जे करताय, तिथं आपलं काम काय चालू आहे आणि तुमच्यासाठी काय घेऊन आलोय, तुमच्यासाठी काय येऊन ठेवलेले, त्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवताय, जे साधारण लोकांना माहीतच नाहीये की माझ्यासाठी काय चांगलं आहे. तुम्ही मगाशी बोललात सर त्या हॉस्पिटलबद्दल, अगदी बरोबर. तेच हॉस्पिटल नाही, तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बघा, तो व्यक्ती कितीही सिरियस असेल ना, पेशंट कितीही सिरियस असू दे, घरातले रडो काय करो किंवा अर्ध्या तासामध्ये तो करणार असतो, ऍडमिट करत नाही जोपर्यंत पैसा त्यांच्याकडे तुम्ही भरत नाही. त्यांना सगळं सांगा तुम्ही की 5 मिनिटात पैसे येत आहेत, जमा होत आहेत, तुम्ही ट्रीट करायला चालू करा, कोणीही विचार करत नाही. त्यांना फक्त हे असतं की तुम्ही पैसे भरा, त्याच्याशिवाय आम्ही करणार नाही. हे नियम लावलेत कोणी, तर याचा थोडासा विचार खरंच करायला हवा. तुमच्या थ्रू होऊ शकतो सर, तुम्ही काही करू शकता. अख्खा महाराष्ट्र तुम्ही हलवताय ना, तुम्ही त्या गोष्टी खरंच करू शकताय. म्हणजे एवढं छान होईल ना माणसांना, त्यामुळे बराचसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या गोष्टी जेवढ्या करायला आम्ही तर बरोबर आहोतच, कारण या गोष्टीमध्ये मला फार आनंद मिळतो. कदाचित काही टेन्शन मधनं पिऊन आम्ही इथे येतो आणि काही गोष्टी शिकतो. जसं चेरी बोलली की बाबा छान काही काही शिकायला मिळते, पण तिच्या तोंडून कारण आपल्यामध्ये ती लहान आहे आणि तिला जर ही गोष्ट समजते म्हणजे ही फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि खरंच छान वाटते. आज आम्हाला बोलवलं तुम्ही, नेहमी बोलवता, नेहमी चांगल्या गोष्टी करायला होता. मी हक्काला म्हणू शकते तुम्ही कार्यक्रम करा, मोठे करा कार्यक्रम, अजून तुम्ही जसे करत होता तसेही करा. मग तयार कुठल्याही गोष्टीला आमचा सपोर्ट राहणार आहे. आणि या गोष्टीबद्दल मला खूप छान, म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही आज, पण सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांच्या पाठीशी आम्ही असणार आहे, जेवढं आम्ही करू शकतो तेवढे आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद मॅडम, आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या टीमला केलं. खरं तर छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक सैन्य होते. बेडजी नाईक असतील, तानाजी मालुसरे असतील, त्याचबरोबर अनेक सैन्य असतील. ते सैन्य त्यांच्या काळामध्ये होते. परंतु आताच्या काळामध्ये आपले सुद्धा अनेक मावळे आहेत. खरं तर त्यांचंही कार्य खूप मोठं आहे. आमचे बेंद्रे साहेब असतील, मध्ये साहेब असतील, इकडे पोकळे मॅडम असतील, गणवट साहेब असतील, इकडे हे साहेब असतील, गुंजर साहेब असतील, हलदार साहेब असतील, यांचं कोणाचंही काम कमी नाही. खरं तर एवढ्या मोठ्या तालुका असेल, जिल्हा असेल, या राज्यातल्या अनेक लोकांना एकत्रित ठेवणं खरं तर सोपं काम नाही. अनेक लोकांचा अनेक विचार वेगळे असतो. मी म्हणेल हे काम करायचंच नाही, हा म्हणतो ते करायचं, हा म्हणतो ह्या वाटेत जायचं, तो म्हणतो त्या वाटेत जायचं. परंतु या सगळ्यांना एका वाटेने घेऊन जाणारा वाटायला म्हटलं तर सगळ्यांना एकत्र ठेवणारा माणूस आमचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय श्री रणधीरजी भोसले साहेब आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि भोसले साहेबांचं काम काय आपल्या सर्वांना माहिती आहे, मॅडमला सुद्धा माहिती आहे. रणधीरजी भोसले साहेब आपल्याला विनंती करतो, आपण खरं तर आपले सगळे सहकारी ओळखीचे आहेत, परंतु पुन्हा या सर्व सहकार्यांना एक नवीन ऊर्जा आणि नवीन एक प्रेरणा आणि नवीन काहीतरी ज्योत पेटावी असं मार्गदर्शन आपण करावं विनंती करतो भोसले साहेब. आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मॅडम म्हणतो आपले कमिटीचे जिल्हाध्यक्ष मधले साहेब, खटाव कमिटीचे अध्यक्ष खासदार साहेब, तालुका कमिटीचे गुंजोटे साहेब, तालुका कमिटीचे सेक्रेटरी सतीभाई गावडे साहेब, नगमूर साहेब, पोकळे मॅडम, दडस साहेब, निशिकांत हेवळे साहेब, काकडे साहेब, राजेंद्र मधले साहेब, आडागळे साहेब, ॲडव्होकेट काकडे साहेब, गायकवाड साहेब आणि आपले बेंद्रे साहेब आणि आपण सस्ते साहेब, आपण सर्व उपस्थित हा कार्यक्रमात आयोजित केला आणि प्रथमतः आपल्या सर्वांचं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि आपला वेळात वेळ काढून आपण इथं या कार्यक्रमाला एक शोभा वाढवली त्याबद्दल मी प्रथम महाराष्ट्राध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि 2 शब्द मी माझं मनोगत व्यक्त करतो. आज वास्तविक हा कार्यक्रम असा होता की आपल्या या कमिटीमध्ये काही पत्रकारांची जिल्हा कमिटी डिजिटल मीडियाच्या संघटनेमध्ये एक निवड झाली आणि त्यांची निवडणूक झाली म्हणून त्यांचा एक सत्कार एक कौतुक घरातून कुटुंबातून व्हावं हा यामागचा उद्देश होता. पत्रकार मग तो प्रिंट मीडियातील असो डिजिटल मीडियातील असो पत्रकार म्हटला की तो पत्रकार या भारताच्या लोकशाही पद्धतीने आपल्या राज्यघटनेच्या नुसार कामकाज चाललेलं आहे त्याचं एक प्रतिबिंब म्हणून काम हे पत्रकारांच्या माध्यमातून केलं जातं. आत्ताच या ठिकाणी उपस्थित झालेले भोसले साहेब यांचंही काम मीडियाच्या माध्यमातून चांगलं चाललेलं आहे. आपलं हे उपस्थित राहणं म्हणून मी एक राज्याध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो. तर समाजाचं एक प्रतिबिंब आरसा दाखवण्याचं काम या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं. त्याच पद्धतीनं जगात समाजामध्ये जे काही चाललंय त्याचं एक स्वरूप चित्र तयार करून निर्मितीच्या माध्यमातून एक पडद्यावर म्हणा किंवा एका TV वरती म्हणा किंवा मोबाईलवरती वेबसिरीजच्या माध्यमातून एक प्रतिबिंब दाखवण्याचं काम या चित्रपट क्षेत्रातून केलं जातं. म्हणजे या ठिकाणी चित्रपट आणि पत्रकार या दोघांचा समन्वय एक आरसा म्हणून या देशाचा घटक म्हणून आपण जबाबदार नागरिक आहोत. आज अशी परिस्थिती आहे की राजकीय परिस्थितीनं एक वेगळं वातावरण तयार झालं. चांगलं कामाचं कौतुक करायचं, वाईट कामाचं आपल्या माध्यमातून जगासमोर चित्र निर्माण करायचं, दाखवायचं हे चांगलं असं चाललंय वाईट असं चाललंय याची दाखवल्यानंतर चांगलं प्रतिबिंब माध्यमातून दाखवलं तर ते चांगलं काम करण्याला एक प्रेरणा मिळते आणि एखाद्याने वाईट काम केलं ते माध्यमाने जर दाखवलं किंवा सांगितलं
तर वाईट काम केलेल्याचा काय बदनामी होते, काय त्रास होतो त्याची त्याला माहिती. या दोन्हीचा आरसा म्हणून एक माध्यम काम करत असतो. चित्रपट हेही असंच माध्यम आहे की काही ना वाचून समजत नाही, काही ना समजून सांगून समजत नाही, परंतु ती गोष्ट जर चित्रपटातून दाखवली तर ते लोकांना लगेच पोचतं हृदयातलं. जसं की आता छावा चित्रपट, लोकांनी आतापर्यंत अनेक कादंबऱ्या पुस्तकांमधून संभाजी महाराज वाचलेत पाहिलेत तर समजले नव्हते. पण छावा चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा प्रसिद्ध झाला चित्रपट, तेव्हा लोकांना ते संभाजी महाराजांचं चरित्र नक्की काय होतं हे समजलं. म्हणजे लोकांच्या सगळ्यात जवळ हृदयापर्यंत झटकन पोहोचणारं माध्यम म्हणजे चित्रपट आहे असं मला वाटतं. त्याचबरोबरीने पत्रकार आपण ज्या पद्धतीनं एखाद्या हायलाईट गोष्टीला करतात समाजासमोर, तेही लोकांना पटकन समजतं. म्हणजे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं होतं की माध्यम आणि चित्रपट हे दोघं एका नाण्याचे दोन बाजू आहेत. छापा आणि पाठा लोकांच्या पटकन लक्षात राहतं. आणि ह्या दोन्ही नाण्यांच्या मध्ये आम्ही एक ह्युमन राईटच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ज्यांची आम्हाला आवश्यकता बसेल त्याचा उपयोग करून किंवा त्यांची मदत घेऊन समाजात जेवढं काही चांगल्या गोष्टी करता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आता एक कालची एक ताजी घटना सांगतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण भागातील काही पत्रकार सुरेश प्रभू माजी रेल्वे मंत्री, त्यांच्याकडे पत्रकार कामानिमित्त देशभरात इकडं तिकडं कुठे फिरत असतात. त्यावेळी त्यांना 4 चाकी गाडीला टोल भरावा लागतो. त्यासाठी आम्हाला टोल माफी द्यावी अशी एक गाणं सुरेश प्रभूंकडे गायलं. ते माजी मंत्री असल्यामुळं आणि भाजप शिवसेनेशी निगडीत असल्यामुळं ते म्हणजे आता मी विद्यमान मंत्री किंवा पदाधिकारी नसलो तरी तुमच्यासाठी काही प्रयत्न म्हणून ते नितीन गडकरी साहेबांना भेटले. परवा रात्रीची बैठक झाली त्यांची. त्यामध्ये नितीन गडकरी साहेबांना सुरेश प्रभूंनी, पत्रकार हा स्वतःच्या हितासाठी पळत नसतो, समाजाच्या माध्यमातून इतर कोणत्याही 24 तासात रात्रंदिवस म्हणत नाही. तो आपल्या वाहनाने इकडे तिकडे जात असतो. त्यावेळी त्याला जागोजागीच हायवेच्या ठिकाणी टोल भरावा लागतो आणि त्याचं आर्थिक नुकसान होत असतं. हे नितीन गडकरी साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नितीन गडकरी साहेबांनी कालच घोषित केले की संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल माफी निश्चित आहे. त्यासाठी महत्वाचं आधी स्वीकृतीधारक पत्रकारच असावा अशी कोणतीही अट नाही हे महत्वाचं नमूद करा. सर्व पत्रकारांसाठी ही सवलत दिलेली आहे. याच्या पुढं आमच्या ह्युमन राईटच्या माध्यमातून जे आमच्या बरोबर सक्रिय काम करणार आहेत याच्यासारखे VIP पास आपण ज्या त्या विभागातून आपण घेणार आहोत, जेणेकरून शासकीय दरबारात काम करत असताना त्याच्या खिशातलं व्यक्तिगत कुणाला झळ बसू नये. कारण हे व्यक्तिगत कुणाचं काम चाललेलं नसतं, समाजाचं काम करत असताना खिशाला झळ लागू नये या उद्देशाने जे जे काय आपल्याला शासनाकडून फ्री पासेस किंवा काय घेता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार. हा एक पॉझिटिव्ह निर्णय झाला टोल माफीचा पत्रकारांसाठी. पण एक निगेटिव्ह एक निर्णय झालाय परवा. पत्रकारांना 11 ते 2च्या ह्या वेळेत प्रवेश असायचा मंत्रालयामध्ये, तो त्यांनी रद्द केलेला आहे. 2 नंतरच सामान्य जनतेसारखा त्यांना प्रवेश त्यांनी तो निर्णय परवा घेतलाय. त्याबद्दल आपण आवाज उठवणार आहोत. कार्यालयीन कामकाजाच्या कोणत्याही वेळी पत्रकाराला मंत्रालयामध्ये संबंधित कार्यालयामध्ये जाता यावं यासाठी आपण ह्युमन राईटच्या माध्यमातून संबंधितांना आपण भेटणार आहोत आणि त्यांनी लादलेली अट ते रद्द करणार आहोत. यासाठी 100% प्रयत्न आपण करणार आहोत. या ठिकाणी समाजाचं हित व्हावं, समाजाचं भलं व्हावं. समाजाचं भलं म्हणजे आपल्या राज्याचं भलं, देशाचं भलं यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या काही चुकीच्या घटना घडतात त्याला आपण ठामपणे विरोध करणार आहोत आणि समाजासाठी चांगलं करण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीनं आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांच्या मदतीनं एकजुटीनं आपण ह्या ठिकाणी आपण देशाची जडणघडणीत आपला हातभार लागावा. या देशाचं आपल्याला काहीतरी देणं लागतंय ही जाणीव सगळ्यामध्ये तयार करून निर्माण करून आपण माझा देश या संकल्पनेप्रमाणे आपण सर्व प्रयत्नशील राहू आणि सर्वांनी या कमिटीत सक्रियपणे सहभाग घ्यावा आणि आपल्या कामात आपलं एक देशाचं देणं लागतो, समाजाचं देणं लागतो हे बांधिलकी सगळ्यांनी बाळगावी आणि ह्युमन राईटच्या या लढ्यामध्ये आपण सर्व जण सहभागी आहातच.
परंतु काही जरी अजून काही शंका कुशंका असतील तरी ते मतभेद बाजूला ठेवून चांगल्या कार्यासाठी आपण एकत्रित याल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्या सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल मी आभार मानतो. चेरी मॅडमबद्दल सांगायचं राहिलं, नयन मॅडमनी ते आपल्या जे सामाजिक जे संस्कार रुजलेले आहेत ते बरोबर चेरीला दिलेले आहेत, ते आम्हाला दिसलेलं आहे. आणि निश्चित तिला कमी वयात कमी वेळेत हे काय चाललंय ते पटकन लक्षात आलं, त्याबद्दल तुझं एक कौतुक करत आहे. आणि आता हिंदी चित्रपटात पदार्पण केलेलं आहे. भविष्य अजून उज्ज्वल व्हावं आणि आम्हाला अशा मोठ्या चित्रपटांमधून वर्षातून किंवा 2दा पाहायला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यासाठी आमच्या कमिटीकडून काही सहकार्य लागलं तर निश्चित देऊ. चित्रपटाचा विषय घेऊन सांगतो. आपल्या ह्युमन राईटचे जे मुंबई दिल्ली या ठिकाणचे जे कमिटीतले काही सदस्य आहेत, बॉलिवूडमध्ये काम करणार आहेत, बॉलिवूडमध्ये काम करणार आहेत. आणि तुमच्या मत ते आपले ब्रँडेड चॅनल जे आहेत, आपण जे 24 तास त्याच्यावर पाहतो, जे 24 तास, स्टार न्यूज अशा चॅनलचे सुद्धा प्रतिनिधी आपल्याबरोबर या ठिकाणी काम करतात. उदाहरणार्थ सांगायचं तर गेल्या मी भेट घालून घेतली आपल्या कमिटीत. सलमान खान आणि शाहरुख खानचे जे बॉडी ट्रेनर आहेत ते 24 तास सक्रिय आपल्याबरोबर काम करतात मुंबईत. तर अशा अनेक प्रकारचे नाना पाटेकर तुमचे नाही म्हणजे आपल्या कमिटीशी कनेक्टेड आहेत. नाना पाटेकर, अक्षय कुमार, तुमचे दक्षिणेकडचे तुम्हाला नाव सुद्धा त्यांचे आठवत. कर्नाटकचे जे ऍक्टर आहेत अल्लू अर्जुन यश 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 आणि आता एक नवीन चित्रपट ब्रिटिश ह्याच्यावरती बनवले होते, ते दोघं हिरो होते, रामचरण आणि त्यांच्याबरोबर एनटीआर आणि तुमचे यश, हे दोघं आपले ह्युमन राईटचे सक्रिय कार्यकर्ते. कर्नाटकचे टीम ते चालवतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मीडियामध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक लोक आपल्याबरोबर, प्रत्येकाला सामाजिक काम करण्याची आवड आहे. त्यात तुम्ही आमच्याबरोबर सहभाग झाला, तुमच्या आम्हाला आनंद असतो. तर असंच आपलं या कार्यक्रमाला ह्युमन राईटच्या अनेक उपक्रमांमध्ये आपला सहभाग राहावा आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. एवढं बोलून माझं संपवतो. धन्यवाद साहेब. साहेबच बोलतायत असे गोपटे साहेब आहेत. गोपटे साहेब विनंती करतो की राष्ट्रपती 100% आपण पुढे आहोत आणि आपला सत्कार स्वीकारा. टोल सगळ्यांच्या काळात असतो. हो. मगाशीचा विषय मी सांगायला पाहिजे अशी चर्चा झाली. मॅडम आपल्याशी पहिल्यापासूनच म्हणजे साधारणपणे 7 वर्ष झालं आपल्या मानवाधिकार संघटनेला मदत करत असतात. तर त्याच्यामुळं त्यांना आमच्या ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया केंद्रीय म्हणजे जे आमचं जे वरचं जे मंडळ आहे भारत लेवलचं, त्याचा एक स्त्रीरत्न पुरस्कार आम्ही आमच्या पद्धतीने शिफारशी केलेल्या आहे. परंतु जास्त शक्यता त्यांना नाही मिळायला मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना मुंबई किंवा कुठं बोलावलं तिथं जावं लागेल एवढी तुमची आठा असते आणि मोठा सन्मान असतो. तर ते शक्यता त्यांना जास्त करून मिळण्याची आहे किंवा मिळेल काय बसून ते आमचं चांगलं प्रयत्न चाललंय. तर ते मिळेल अशी अपेक्षा झाली आहे. मध्ये साहेबांनी विषय काढला, आता बोलणार नव्हतो तो, परंतु नयन राजे मॅडमना राष्ट्रीय स्तरावरती ह्युमन राईटचा स्त्रीरत्न पुरस्कार दिला आहे असं मी आताच घोषित केलं.
काही अडचण नाही, याच्या निश्चित केले. फक्त देशातल्या कोणत्या राज्यामध्ये तो कार्यक्रम होईल याची मला फक्त नाव सांगता येणार नाही. तो कर्नाटकमध्ये होईल, गुजरातमध्ये होईल, मुंबईमध्ये होईल किंवा उत्तर प्रदेश, दिल्लीत कोणत्या राज्यात होईल मला सांगता येणार नाही. कारण कार्यक्रमाची रूपरेखा ज्यावेळेस ठरते, ज्या ठिकाणी ठरेल त्या ठिकाणी आपल्याला श्रीरत्न पुरस्कार राष्ट्रीय लेवलचा देण्यात 100% येईल याची मी खात्री देतो. कांबळे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण आपले 2 शब्द तर राजकुमार गोपने साहेब, आपला आवाज आम्ही मोबाईलच्या बातमीच्या माध्यमातून ऐकत असतो. पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या मुलाचा मराठी बोला अशी विनंती करतो. राजकुमार गोपने समोर मानवाधिकार संघटना यांच्या वतीने या ठिकाणी फलटण येथील विश्रामगृह या ठिकाणी संपन्न होत असलेल्या डिजिटल मीडिया एडिटर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिनेतारिका नयन मॅडम राजे, त्याचबरोबर उपस्थित सर्वच मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आमच्या संघटनेचे सर्व या ठिकाणी सदस्य, आमचे संपादक वैभव गावडे आणि उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर या कार्यक्रमासाठी मी सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी पोहोचलो होतो. मात्र नियोजित 2 कार्यक्रम असल्यामुळं मला त्या ठिकाणी अगोदरच त्यांना होय म्हटल्यामुळं मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं आणि त्यानंतर मी या ठिकाणी उशिरा पोहोचलो आहे. नाही मॅडम, या ठिकाणी खरं तर फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून मी गेली 25 वर्ष पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध दैनिकांमध्ये काम केलेलं आहे. यानंतर वैभव गावडे आमचे सहकारी यांनी आणि आम्ही दोघांनी 2017 मध्ये या ठिकाणी नमस्ते फलटण साप्ताहिकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात केली. त्या अगोदर खरं तर आम्ही दैनिकाच्या माध्यमातून काम करत होतो. दैनिकांमध्ये खूप हॅरेसमेंट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला, आपण व्यक्तिगतरित्या आपली छोटीशी झोपडी का असेना आपण सुरू करूया. आणि आज आम्ही गेली 8 वर्ष या ठिकाणी काम करत असताना नमस्ते फलटण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून साप्ताहिक नमस्ते फलटण असेल, नमस्ते फलटण वेब पोर्टल असेल, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल असेल आणि त्यानंतर नमस्ते फलटण लाईव्ह असेल, अशा 4 प्रकारामध्ये आम्ही काम करत आहोत. सातत्याने गेली 2 वर्ष या ठिकाणी खरं तर डिजिटल मीडियामध्ये क्रांती घडली आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तब्बल फलटण सारख्या ग्रामीण ठिकाणावरती राहून 1,27,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला. खरं तर जिल्ह्यामध्ये आमचा 3रा क्रमांक आहे. अभिमानानं सांगावंच वाटतं, ज्या ठिकाणी शकील सय्यद बाई यांनी सांगितलं की आम्हाला खरं तर आम्ही शेतकरी कुटुंबातील लोकही आहे आणि शेतकरी कुटुंबातील असताना कुठलीही पार्श्वभूमी नसताना, कुठलाही डिजिटल मीडियाचा असेल किंवा प्रिंट मीडियाचा कोणताही कोर्स नसताना आम्ही या क्षेत्रामध्ये वाहून घेतलं. आम्हाला खरं तर या ठिकाणी काही कमवायचं नव्हतं. एक शेतकरी कुटुंबातील आम्ही दोघेही असताना पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना कशा प्रकारे न्याय देता येईल यासाठी आम्ही या क्षेत्रामध्ये आलो. कालांतराने आम्हाला यामध्ये खूप आतमध्ये गुंतत गेलो. मात्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खेडोपाड्यात जसं सूरज चव्हाणने एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन तो आज हिरो ठरला, त्याचप्रमाणे खेडेगावातील ज्या काळात आम्हाला पत्रकारितेमध्ये आम्हाला कुणीही किंमत देत नव्हतं, कुणीही स्थान देत नव्हतं, त्या ठिकाणी आज आम्हाला प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी चॅनल आमचा फलटण तालुक्यात निर्माण झाला. यामध्ये खरं तर आपणा सर्वांचं योगदान आहे, कारण आपण सर्वांचे फॉलोअर्स आहात, आमचे सबस्क्रायबर आहात, फॉलोअर्स आहात. आमची बातमी आनंदाने वाचता. यामध्ये खरं तर आम्ही कष्ट घेत असताना 12-12, 14-14, 15-15 तास या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून कष्ट घेतो आणि कुठलीही जाती भेद न मानता, कुठलाही धर्म न मानता, कुठलाही पक्ष संघटना न मानता सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका नेहमीच आम्ही देत आलेलो आहोत. यामध्ये आम्ही कधी कमी पडलो असेल, कुणाला वेळ द्यायला कमी पडलो असेल, मात्र कुणावरही अन्याय होऊन दिला नाही. कधीही आम्ही पैशासाठी पत्रकारिता केली नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही हे सर्व पुढे नेत असताना आमचा या ठिकाणी आज तुम्ही या संघटनेचा सन्मान केलाय. खरं तर आम्ही या संघटनेत आलो कशामुळं, तर या क्षेत्रामध्ये आम्ही काम केल्यामुळे या संघटनेत आलो आणि आमचा तुम्ही सन्मान केलाय.
निश्चितपणानं मानवाधिकार संघटना असेल, आपण सर्व मान्यवर मंडळी असेल, एकात एक काम करून सर्वात जास्तीत जास्त लोकांना कसा न्याय देता येईल, सर्वसामान्यांना कशा प्रकारे योग्य न्याय देता येईल यासाठी सतत काम करत राहूया. निश्चितपणानं तुम्ही आमचा सन्मान केला, आम्ही नेहमीच तुमच्या ऋणात राहण्याचं या ठिकाणी राहूया एवढाच हा शब्द घेतो आणि प्रामाणिकपणे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकाला कसा न्याय देता येईल यासाठी सतत संघर्ष करत राहूया. तुम्ही कधी आम्हाला हाक द्या, तुमच्या हाकेला आम्ही या ठिकाणी निश्चित साथ देऊन तुमच्या बरोबर काम करत राहू एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजकुमार गोपने साहेब. पुन्हा एकदा तुमचा आवाज ऐकून एक बॅटरी चार्जिंग झाली असं वाटायला तुमची नकार चालू आम्ही आणि सारखं चार्ज होतच असतं तुमचा आवाज ऐकून. तर आता मला बोलायचं काय राजनपणी तर कोकळे मॅडम यांना विनंती करतो की आपण पुढे आहोत आणि आभार मानावे कार्यक्रमाचे सांगतो. तर सगळ्यांचे पण एकदम व्यवस्थित रित्या मांडले गेले. सगळ्यांना वाटत असेल म्हणजे खरं तर नयन मॅडमला मला सांगायचं होतं की मी थोडक्यातच सांगते की मी सामाजिक कार्य काय करते, म्हणजे हे पण त्यांना असं वाटत असं की मला थोडंसं सांगायचं म्हणून करते. तर माझे जे विद्यार्थी आहेत त्यांची 8 असायच्या अगोदर की सर्व्हिसवालाच मुलगा मी करणार, पण आता माझ्या 27 विद्यार्थिनींनी शेतकरी मुलांशी लग्न केलं. शेतकरी मुलांशी लग्न करून त्या घरात कसलंही भांडण न करता सासूबाईंबरोबर पटवून घेऊन राहतात आणि आता जो डिवोर्सचा प्रॉब्लेम चाललाय समाजामध्ये त्यांना जे समुपदेशनाचं काम आहे ते माझ्याकडून बऱ्यापैकी होतं. कुठलीही अडचण आली तर मुली त्यांच्या आईला न फोन करता मला म्हणतात मॅडम असं झालंय काय करू. म्हटलं तू अपेक्षा ठेवू नको, नक्कीच सुखात राहशील. आणि त्या पद्धतीनं मुली खूप चांगल्या पद्धतीनं राहतात. खेडेगावात जरी दिल्या तरी तिथं चांगल्या राहतात. ते माणसांना सामावून घेतात आणि माहेरचं म्हटलं प्रत्येक गोष्टी डिमांड न करता आई तुला किती वेळा मारते ते बघण्यापेक्षा म्हणजे तू सतत आईचं कंप्लेंट करशील म्हटलं घरी, पण सासरी गेल्यावर जर तू सासूबाई एक शब्द बोलल्या तरी तू आईला सांगू नकोस म्हटलं, ते वाढत जाणार म्हटलं. त्यामुळं आता मुली खूप चांगल्या राहतात आणि संसार पण चांगले चाललेत. 2-3 मुलींना मुलं पण चांगले झालेत आणि भेटायला येतात, ते खूप छान वाटतं. आणि हे खरं तर काम करताना ह्युमन राईट्सची मला खूप मदत होती. कुठलीही अडचण आली संध्याकाळची असो दिवसा असो कधी मधले काका म्हणा, भोसले सर म्हणा, आडाळे सर म्हणा, म्हणजे सगळेच आपल्या टीमचे जेवढे सगळे आहेत मधले सर म्हणजे राजेंद्र मधले सर म्हणा, शकील सर म्हणा, म्हणजे सगळेच ऑल टीम म्हटलं तरी खूप मदत करते. आणि अशाच पद्धतीने आपण म्हणतात ना एक फॅमिली म्हणून एक आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक गोष्ट सांगावी, बाहेर काय करतो ते आपल्या कुटुंबाला माहीत असावं. त्या पद्धतीने आपल्या आज कार्यक्रम चांगला झाला आणि सगळ्यांचं आपल्या कुटुंबातून कौतुकाचा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी छान पद्धतीने मांडले म्हणून त्याबद्दल मी कार्यक्रमाची आपली सांगता झाले आणि जनगण म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. राष्ट्रगीत सुरू कर. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य